नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. कर्माचे फळ. भक्तांनो, दुसऱ्याचं वाईट करणाऱ्यांना स्वतःचं चांगलं कधीच होत नाही हे लक्षात ठेवावे. कर्माचं फळ किती दिवसांनी आणि कसे मिळेल हे कुणालाही माहीत नाही. त्यावरच आपण एक कथा पाहणार आहोत. नगरापूर गावात एक बाई राहत होती. तिच्याकडे सर्व सुखे होती, फक्त संतान सुख नव्हते. तिने अनेक उपचार केले, परंतु तिला मुलबाळ झाले नाही. तिचं फक्त एकच ध्येय होतं की काहीही करून तिला मूल झालं पाहिजे. यामुळे ती रोजच्या रोज साधू संतांजवळ, तंत्रमंत्र करणाऱ्यांजवळ जात असे. त्यांनी सांगितलेली सर्व उपाय ती करत असे, पण अजूनही तिला कशातही यश आलं नव्हतं. एके दिवशी एका तांत्रिकाने तिला सांगितले की तू मंगळवारच्या रात्री कुणाच्या तरी घराला आग लावावी, तर तुला पुत्रप्राप्ती नक्की होऊ शकते. त्या स्त्रीने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तिच्या डोक्यात फक्त पुत्रप्राप्तीचेच भूत चढलं होतं. तिने तांत्रिकाच्या सांगण्यावरून तिच्या शेजारच्याच एका घरात मंगळवारच्या दिवशी आग लावली. रात्रीची वेळ होती, त्यामुळे आग कुणी लावली कोणाला काहीच कळलं नाही की आग नेमकी कुणी लावली. सुदैवाने त्या घरातील माणसे ही काही कामानिमित्ताने शेजारच्या गावी गेली होती. हे तिला माहीतच नव्हते. त्या घरात जे काही होतं, धन दौलत, संपत्ती, पशुपक्षी सर्व काही जळून खाक झालं होतं. त्या घरात गाय, म्हैस, बैल असे मिळून सर्वजण 8 प्राणी होते. त्या आगीमध्ये जळाले गेले होते. सर्वांनी खूप हळहळ व्यक्त केली, पण कुणी केलं हे मात्र कुणालाच कळलं नाही. काही दिवसांनी त्या स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली आणि अशा प्रकारे तिला एक एक करून 8 पुत्रे झाली. आता ती 8 पुत्रांची आई बनली होती. ती स्त्री आता खूप आनंदी राहू लागली होती, परंतु तिचं हे कृत्य तिच्या सासऱ्याला माहीत होतं. त्याला माहीत होतं की हिने एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून शेजारच्या घरात आग लावून निर्दोष 8 प्राण्यांना मारले आहे. त्या स्त्रीला म्हातारा सासरा एक दिवस बसून हा विचार करत होता की हिने तर खूप मोठा अपराध केला आहे, परंतु एवढं असूनही देवाने तिला 8 पुत्रांची आई बनवलं आहे. हिला तर देवाने सर्व प्रकारचे सुख दिले आहे. त्या आगीमध्ये बिचारे निष्पाप प्राणी मात्र जळून मेले होते. त्यांचा काय दोष होता असं त्या म्हाताऱ्याला वाटायचं. देवाच्या घरात सुद्धा न्याय नाही आहे. हळूहळू दिवस पुढे सरकू लागले, तसे तिचे ते 8 पुत्र मोठे होऊ लागले आणि एक एक करून ती त्यांचं लग्न लावून देऊ लागली. जसं मुलाचं लग्न व्हायचं तसंच तिच्या आनंदाला पारावार राहायचा नाही. परंतु तिचं दुर्भाग्य एवढं मोठं होतं की ती जसे त्यांची लग्न लावायची तो तिचा मुलगा मरायचा आणि असं करून तिच्या 8ही पुत्र एक एक करून मरण पावले. आता त्या स्त्रीला डोक्याला हात लावून रडायची वेळ आली होती. तिचा सर्व आनंद दुःखामध्ये बदलला होता. तिला रडताना पाहून तिचा सासरा तिला म्हणाला, "अगं सुनबाई, तू आता का रडत आहेस? जे तू पेरलं होतं तेच तर तुला मिळालं आहे. देव प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो बरं का?" असं म्हणून तो सासरा तिला हिणवू लागला. सासऱ्याचं बोलणं ऐकून
सुनबाईला असं वाटलं जणू तिच्या जखमेवर कोणीतरी मीठ चोळत आहे. खूप वर्षापूर्वीचं ते दृश्य तिच्या डोळ्यासमोर जणू फिरू लागलं. तिच्या सासऱ्याच्या बोलण्याचा तिला खूप राग आला होता. तिला त्याचा खूप त्रास झाला होता. ती स्त्री म्हणाली, हे म्हाताऱ्या, माझी 8 मुलं मेली आहेत. हे पाहून तुला खूप आनंद झालेला दिसत आहे. तुला माझं सुख पाहवलं गेलं नाही ना. तू पण असाच मरशील. अशा प्रकारे त्या स्त्रीने सासऱ्याला खूप सारे वाईट शब्द बोलले. शेजारचे लोक सुद्धा तिथे जमले व ते देखील त्या म्हाताऱ्याला खूप काही बोलू लागले. तेव्हा तो म्हातारा म्हणाला, तुम्हाला माहित नाही, तुम्हाला माझ्या बोलण्यावर खूप जास्त राग येत आहे. परंतु जेव्हा तुम्हाला या स्त्रीचं, माझ्या सुनेचं खरं रूप कळेल तेव्हा तुम्हाला सुद्धा हिचा खूप जास्त राग येईल. म्हातारा सासरा म्हणाला की स्वतःचा परिवार सर्वांनाच प्रिय असतो. मला पण आहे. परंतु दुसऱ्यांना दुःख देऊन मला माझ्या परिवारामध्ये आनंद नको आहे. माझ्या या दृष्ट सुनबाईने एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून एकाच्या घरात आग लावली आणि त्या घरामध्ये त्या माणसाचे 8 मुके प्राणी जळून मेले होते आणि तेच 8 प्राणी हिच्या पोटी हिचे पुत्र बनून जन्माला आले आहेत. आता तेच तिला दुःख देऊन पुन्हा स्वर्गवासी झाले असतील. एखाद्याचे वाईट करून कधी कोणाला सुखाची झोप लागत नाही आणि जर लागली असेल तर ती किती दिवस. एक दिवस जेव्हा देवाचा कोप त्यांच्यावर होतो तेव्हा त्यांनी जे काही केलं आहे ते व्याजासहित त्यांना फेडावे लागते. जर तुम्ही दुसऱ्याचा आनंद हिसकावून स्वतःला आनंदी करत असाल तर ही सर्वात मोठी चूक आहे. जर तुम्ही एखाद्याला नष्ट करून एखाद्याला मागे खेचून पुढे जाऊ इच्छिता असाल तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही तुमच्या या मार्गामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाही. आनंद वाटून वाढत असतो, परंतु हिसकावून घेऊन तो कधीच वाढत नाही. या सृष्टीचा नियम आहे. परमात्मा सर्व काही पाहत आहे. प्रत्येकासोबत तेच घडत असते जो तो दुसऱ्यासोबत वागला आहे. देवाचा न्याय थोडा उशिरा नक्की असतो, पण तो कधीच चुकत नाही. आपले आयुष्य म्हणजे कर्माची शेती आहे. जसं आपण पेरणार आहोत तसंच पीक आपल्याला मिळणार आहे, हे उगवणार आहे, हे कधीच विसरू नका. दुसऱ्याचे वाईट करून कधी स्वतःचं भलं होत नाही. म्हणून नेहमी कर्म चांगले करा. धन्यवाद. तुम्हाला या कथेतून काय बोध मिळाला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. चला तर भेटूया पुन्हा.